हात जोडलेले आहेत, 3 महिन्या प्रार्थना करतोय, रडतोय तो बाप त्या लेकी करता. आठवतंय त्याला, ही तीच माझी लेक जिला मी जन्म दिला. अख्ख्या बावकीत बर्फी वाटली का मला लक्ष्मी झाली. अख्ख्या घराला सांगत सुटलो मला पोरगी झाली, पहिली बेटी धनाची पेटी. अख्ख्या घरात अख्ख्या गावात मी सांगत सुटलो, अरे मला पोरगी झालीये. माझा गुन्हा झाला. मला आठवते माझी ती लेक ज्यावेळेला रांगायला लागली ना, त्यावेळेला एवढं कौतुक वाटलं, एवढं कौतुक वाटलं. माझ्या घरातलं चैतन्य जाग झालंय. ज्यावेळेला तिला रांगताना पाहिलं ना, एवढा आनंद झाला मला. मला आठवली ती लेक. गाण राहिलो, पण माझ्या लेकीला पैंजण बनवले. 500 रुपये गाण राहिलो. मित्राला सांगितलं देईल नक्की तुला, व्याजासकट देईल. माझ्या लेकीला पैंजण करायचे, मला लक्ष्मी जन्माला आली माझ्या घरात. गाण राहिलो मी तिच्या करता. ज्यावेळेला पैंजण घडवले तिला, एवढा आनंद झाला का आमच्या घरात तिची चैतन्याची पावलं वाजत होती, फिरत होती. ही तीच पोरगी आहे जिने मला विरोधकाच्या पिंजऱ्यात उभा केलंय. पण तरी मला वाटत होतं ही माझी पोरगी आहे. मोठी झाली. अरे मी दाढी नाही केली, मी दाढी नाही केली, पण माझ्या पोरीला मात्र पार्लरला पाठवलं. का? चांगली दिसली पाहिजे, सुंदर दिसली पाहिजे, गोचरी दिसली पाहिजे, गोमटी दिसली पाहिजे माझी परी. मी कपडे नाही घेतले अंगाला नवीन. का? मी चांगले कपडे घेतले तर माझ्या लेकीला वर्षाला 5-5 कपडे कोण घेईल. मी तसा राहिलो, पण माझ्या पोरीला कपडे दिले. मी तसा राहिलो. मी 2 वेळेचं अन्न एका वेळा करून खाल्लं, पण तिच्या शिक्षणाला मरेपर्यंत कष्ट केले. 200 पोत्यांची हमाली केली मी. त्या विरोधकाच्या पिंजऱ्यात उभा राहिला बाप या लेकीला सांगतोय ती तीच आहे, तू तीच आहेस. तुझ्याकरता जो संघर्ष केला ना तो आठव. एकट्या डोळ्यापुढे आणतो संघर्ष, आणि तुला हात जोडून सांगतो एवढं सगळं तिच्या करता केलं ना, आज ती माझ्या करता विरोधाच्या पिंजऱ्यात उभी आहे. माझी तुला हात जोडून विनंती आहे ताई, जशी असशील तशी तुला स्वीकारायला तयार आहे. त्या नराधमाच्या नको ग वाट्याला जाऊ, तिथं तुझा नरक आहे. त्याही वेळेला त्या पोरीला सांगितलं, मला चांगलं कळतं योग्य काय ना योग्य काय. तुम्ही बोलू नका, तुम्ही सांगू नका. ज्या वेळेला त्या बापाच्या समोर सही दिली, त्या बापानं पाहिलं माझी पोरगी माझ्या विरोधात, माझा बाप लग्न होत नाही, लग्न होऊ देत नाही, म्हणून त्या बापाच्या विरोधात तक्रार नोंदवलेली या बापानं